नंदिनीने घेतला मूल दत्तक घेण्याचा निर्णय। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनीने सगळ्या बायकांना बोलवलेलं असतंय। त्यांचा विचार चालू असतोय की मूल दत्तक घ्यायचं की नाही याच्यावर ते सगळे बोलत असतात। तेव्हा तिथली एक बाई हे सगळं कागदावर मांडते, कारण तिला बोलता येत नसतंय। त्यानंतर नंदिनी तो कागद घेते आणि सगळ्यांसमोर वाचून दाखवते। त्यात असं लिहिलेलं असतंय की बाळ होत नाही याचं दुःख आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपल्या घरात एखादं बाळ येतं। तेवढ्यात जीवा तिकडून येतो आणि हे ऐकतो। तेव्हा नंदिनी सुद्धा जीवाकडे बघत असते। तेव्हा नंदिनी पुढे वाचते, दत्तक सुद्धा चालेल पण बाळ हवं। आयुष्यात मी 3 महिन्याची मुलगी दत्तक घेतली, खूप अडचणी आल्या, शेकडो कागदपत्रे, परवानग्या, पैसे, वेटिंग पिरियड, शिवाय मला बोलता येत नाही। त्याच्यामुळे जज देखील मला विचारत होते बाळावर संस्कार कसे करणार। हे ऐकताच जीवा सुद्धा विचारात पडतो, मालिनी सुद्धा विचारात पडते आणि वसु आत्या सुद्धा विचारात पडते। तेव्हा नंदिनी पुढे वाचते, मी इशाऱ्याने त्यांना सांगितलं बाळावर संस्कार करण्यासाठी भाषा कशाला हवी, माझ्या नवऱ्याला तर बोलता येतच, तो त्याला शब्दांची भाषा शिकवेल आणि मी त्याला भावनांची। नशीब जजला समजलं आणि आमच्या आयुष्यात अनुश्री आली। हे ऐकताच हे लेटर ज्या व्यक्तीने लिहिलं होतं ना ती खूप इमोशनल होते। तेव्हा नंदिनी पुढे वाचते, मी ती आली तेव्हा त्या रात्री अशी काय माझ्या खुशीत झोपली, जणू काय माझ्याच खुशीत जन्माला आल्यावानी। मग आयुष्य आधीसारखं राहिलंच नाही, रोज नवे रंग, रोज नव्या गोष्टी, नवी बडबड, नवीन शिक्षण। आपण आपल्या मुलांना सगळं शिकवतो पण तरी सुद्धा ते आपलं ऐकताच थोडंच। माझ्या आई बाबांना खळ्या होत्या पण मला नाहीयेत, म्हणजे आपलं अनुवंशिक आपल्या मुलांना जातं असं नाहीये आणि जुळणाऱ्या गोष्टी आपाप जुळतातच। हे ऐकताच जीवा सुद्धा खूप खुश होतो। तेवढ्या तिकडे पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की मालिनी नंदिनीला म्हणते की हे बघ 4-5 वर्ष झालं आणि तरीही तुम्हाला मूल झालं नाही, तर विचार करू आपण दत्तक मूल घ्यायचा, आता काही गरज नाहीये। तेवढ्यात तिकडे जीवा येतो आणि जीवा नंदिनीला म्हणतो लगेच मान्य केलं मूल दत्तक नको म्हणून। हे ऐकताच नंदिनीला खूप टेन्शन येतं। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या पार्थला म्हणते की बाळ होणं खूप सुंदर गोष्ट आहे पार्थ, हो पण आपल्या बाबतीत चुकीची वेळ आलीये असं वाटतंय। हे ऐकताच पार्थ काव्याला सावरतो। तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की हे सगळं रम्या दरवाजा बाहेर उभी राहून ऐकत असते। तेव्हा ती म्हणते बाळ आई वडिलांना जवळ करतं असं म्हणतात, इथं तर वेगळंच चालू आहे, हे बाळ ह्यांना दूर करूनच राहील। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।